तुमच्या आमच्या गोष्टीमध्ये ही गोष्ट आहे प्रजेची. एका राज्यात राजा हा खूप विद्वान होता आणि प्रजेची पुत्रवत काळजी तो घेत होता. पण प्रजा मात्र खूप आळशी होती, काही काम करत नव्हती, उत्साह त्यांच्यात नव्हता. राजाला खूप काळजी वाटत होती की आपली प्रजा ही आळशी आहे, त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. त्यांनी विद्वान बोलवले आणि विद्वानांना विचारले की माझ्या प्रजेचा विकास झाला पाहिजे. तेव्हा विद्वानांनी त्यांना काही सुचवलं आणि ते सुचवलेलं होतं की एका रस्त्यात भला मोठा दगड ठेवायचा. आणि त्यांनी तसंच केलं आणि रस्त्यावर मोठा दगड ठेवला. दुसऱ्या दिवशीपासून लोक तिथून जात होते, पण दगड मात्र कोणीच उचलून ठेवत नव्हतं. उलट ते दगड कोणी ठेवलाय त्याला शिव्या, शाप, त्याला वाईट साईड बोलत असत. ते दगड खूप दिवस त्या ठिकाणातच राहिलेलं होतं. तिथून कोणी ते हलवलं सुद्धा नव्हतं. एके दिवशी एक वाटसरू तिथं आला आणि त्या वाटसरूने आपली सगळी ताकद एकवटून ते दगड बाजूला केलं. आणि हे सैनिकांनी बघितलं. त्या सैनिकांनी त्या व्यक्तीला दरबारात नेलं आणि राजाने त्याचं आदरातिथ्य केलं, त्याचा सत्कार केलं, त्याला बक्षीस दिलं. हे सर्व लोकांनी बघितलं आणि लोकांनी तोंडात बोट घातलं की या माणसाला राजाने बक्षीस दिलं आहे, आपण जर केलं असतं तर आपल्याला सुद्धा बक्षीस मिळालं असतं. तेव्हा राजाने सगळ्या लोकांना सांगितलं की तुमची साथ जर असेल तरच आपल्या राज्याचा विकास होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण मला साथ द्या, कामं करत चला. कामं केल्यावर बक्षीस तर मिळणारच ना. आणि सगळ्यांची साथ असेल तरच विकास होऊ शकतो.